गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे हे प्रेक्षकांचं लाडकं कपल. सारेगमप मधली ओळख, मैत्री आणि लग्नाचा निर्णय, त्यांचा हा प्रवास अनेकांना आवडला. डिसेंबर महिन्यात या दोघांनी सुद्धा लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या गाण्याच्या शोजमध्ये दोघे सुद्धा बिझी आहेत. तर मुग्धाला मास्टर्स इन क्लासिकल व्होकल मध्ये पदवी सुद्धा मिळाली. तर लग्नानंतर प्रथमेश मुग्धाने आता देवदर्शन केलंय. पाहूयात याचे हे खास फोटोज. प्रथमेशने या फोटोजना आजी आनंद आनंद, मनी भरला पूर्णानंद, वाचे बोलता तो नये, बुद्धी बोध बोध स्तब्ध राहे, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पदसंग्रहातील या ओळींची प्रत्यक्ष अनुभूती मागच्या आठवड्यात आली. सांगलीला चितळे बंधू यांच्या सूरश्री संगीत महोत्सवात माझं आणि मुग्धाचं गाणं होतं. ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी आमच्या प्रचंड लाडक्या श्रद्धास्थानापैकी एक श्री नृसिंहवाडी येथे श्री दत्त महाराजांच्या कृपेने लग्नानंतर प्रथमच दर्शनाचा योग आला. नेहमीप्रमाणेच दक्षिण द्वाराशी गायन सेवाही झाली. अतिशय प्रसन्न वातावरणात अप्रतिम दर्शन घडलं. दक्षिण द्वाराशी गायन सेवा झाल्यावर डोळे उघडताच समोर श्री संकेश्वर पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचं दर्शन झालं. हा दुग्ध शर्करा योगच. त्याच दिवशी संध्याकाळी आयुष्यात पहिल्यांदा श्री क्षेत्र औदुंबर येथे जाऊन दर्शनाचा आणि तिथेही महाराजांसमोर बसून गायन सेवेचा योग आला. महाराजांना गायन सेवा अतिप्रिय आहे आणि महाराज ही सेवा नेहमी आमच्याकडून करून घेतात. हे आमचं परम भाग्य आहे. एकाच दिवशी श्री मनोहर पादुका आणि श्री विमल पादुकांच्या दर्शनाचा लाभ होणं व दोन्ही स्थानी महाराजांजवळ बसून गायन सेवा करायला मिळणं हे श्री महाराजांच्या कृपेशिवाय शक्यच नाही. याच प्रसंगीचे काही फोटो आपल्याशी शेअर करतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं कॅप्शन दिलंय. तर अनेकांनी त्यांच्या फोटोवर कमेंट्स करत त्यांच्या संस्कारांचं कौतुक केलंय. तुम्हाला प्रथमेश मुग्धाचं हे देवदर्शन कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.